सुरुवातीला राजकीय वर्तुळातून एक महत्त्वाची बातमी. महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ खाते वाटपात नवीन ट्विस्ट समोर येण्याची शक्यता आहे. मागच्या सरकारमध्ये उद्योगासह काही इतर महत्त्वाची खाती शिवसेनेकडे होती. ती खाती ही भाजपा आपल्याकडे घेण्याची तयारी करताय अशी माहिती सूत्रांच्या हवाल्याने मिळते. विशेष म्हणजे एकनाथ शिंदे यांच्याकडील नगरविकास खातंही आपल्याकडे घ्यायच्या हालचाली भाजपनं सुरू केल्या. यासह इतर महत्त्वाच्या खात्यांमध्ये सुद्धा मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ खाते वाटपात नवीन ट्विस्ट समोर येण्याची शक्यता आहे. गेल्या सरकारच्या कार्यकाळामध्ये काही महत्त्वाची खाती शिंदेंच्या शिवसेनेकडे होती. ती सर्व महत्त्वाची खाती आता आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी भाजप प्लॅन आखतंय, तयारी करतंय अशी माहिती एनडीटीव्ही मराठीला सूत्रांनी दिलेली आहे. विशेष म्हणजे एकनाथ शिंदे यांच्याकडील नगरविकास खातं सुद्धा आपल्याकडे घ्यायच्या हालचाली भाजपनं सुरू केल्या. यासह इतर महत्त्वाच्या खात्यांमध्ये सुद्धा मोठे फेरबदल होण्याचा अंदाज वर्तवला जातोय. आणि या सगळ्या घडामोडींनंतर आता शिंदेची शिवसेना यांच्याकडे कोणती खाती जाणार हे सुद्धा पाहायचंय. तर अजित पवार गटाला कोणती खाती मिळणार हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरेल. ही सर्व महत्त्वाची खाती आपल्याकडे घेत असताना शिंदेच्या शिवसेनेला भाजप नेमकी कोणती ऑफर देणार, कोणती पदं देणार, कोणती खाती देणार हे सुद्धा पाहावं लागेल. माहिती सरकारच्या मंत्रिमंडळ खाते वाटपात या अनुषंगाने आता नवनवीन ट्विस्ट समोर येण्याची शक्यता आहे. या सगळ्या संदर्भात आपल्याला अधिकची माहिती सागर कुलकर्णी देणार आहेत. सागर, आपण पाहतोय भाजप आता काही महत्त्वाची खाती आपल्याकडे घेण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहे. मात्र या सगळ्यासाठी शिंदेंना कशी समजूत घातली जाईल? मुळात एकनाथ शिंदेकडे यापूर्वी नगरविकास खातं होतं महायुतीचं सरकार असताना. ते मुख्यमंत्री होते. उद्धव ठाकरे यांचं महाविकास आघाडी सरकार असताना सुद्धा त्यांच्याकडे नगरविकास खातं होतं. आता दिल्ली भाजप पक्षश्रेष्ठींचा एक मतप्रवाह येतोय की नगरविकास खातं हे भाजपकडे हवंय, कारण की शहरी मतदार आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या अनुषंगाने फार महत्वाचं जे खातं आहे, जे शहरी भागांशी कनेक्टेड डायरेक्ट आहे. नगरपालिका, नगर परिषदा सुद्धा या खात्याच्या अंतर्गत येतात. तर संबंधित जे नगरविकास खातं हे भाजपकडे दिलं असावं आणि त्या बदल्यामध्ये एखादं चांगलं खातं शिंदेना दिलं तरी काही हरकत नाही. अर्थात याबाबतचे दिल्लीची चर्चा सुरू आहे असल्याचं समजतं. आणि दुसरीकडे अजित पवारांकडचं सुद्धा वित्त खातं जे आहे ते सुद्धा कदाचित वित्त खात्याच्या बाबतीत काही महत्वाचा वेगळा निर्णय येईल आणि महाराष्ट्राच्या म्हणजे सगळ्यांनाच धक्का बसेल की काय असं एक म्हटलं जातं. अजित पवारांकडे वित्त खातं नसावं असं एक शिंदेच्या सर्वसाधारण आमदारांचा एक मतप्रवाह आहे. दुसरीकडे वित्त खातं हे अतिशय महत्वाचं खातं आहे. अशा परिस्थितीत जर ते भाजपकडे आलं तर काही आश्चर्य वाटायला नको असं म्हटलं जातं. त्या दृष्टिकोनातून सुद्धा काही महत्वाच्या हालचाली सुरू आहेत. अर्थात यामुळेच की काय मुख्यमंत्री यांनी अद्यापही दोन्ही उपमुख्यमंत्री यांना खात्याचं वाटप केल्याचं दिसत नाही आहेत. बिन खात्याचे मंत्री आता ही सद्यस्थिती या दोन्ही नेत्यांची दिसून येत आहे. भाजप पक्षश्रेष्ठींचा आग्रह आहे, जर भाजपची सर्वाधिक मोठी संख्या आहे, पुढील काळामध्ये महत्वाच्या निवडणुका आहेत, अशा परिस्थितीमध्ये नगरविकास खातं आणि वित्त खातं सुद्धा भाजपकडे असावं. त्या बदल्यामध्ये या दोन्ही प्रमुख पक्षांच्या नेत्यांना इतर काही महत्वाची खाती दिली जावीत असं एक मतप्रवाह आहे. अर्थात याबाबतचा अंतिम निर्णय जरी नसला तरी पक्षश्रेष्ठी असा विचार करतायत. याचा अर्थ कुठे ना कुठेतरी याच्यामध्ये काही नवीन फेरबदल होत आहेत का हे पाहणं गरजेचं आहे. आणि त्या दृष्टिकोनात काही महत्वाच्या घडामोडी घडतायत का हे देखील पाहणं आवश्यक आहे. सागर, प्रामुख्यानं आपण नगरविकास आणि अर्थ खातं या संदर्भात माहिती दिली. मात्र इतर अशी कोणती महत्वाची खाती आहेत ज्यामध्ये सुद्धा मोठे फेरबदल होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जाते? मुळात आपणास माहित आहे की हाऊसिंग खाते भाजपकडे आहे. अर्थात त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आग्रही आहे, पण ते देखील सुद्धा देण्याची शक्यता जवळपास कमी दिसून येते. सार्वजनिक आरोग्य या खात्याचे अतिशय गंभीर आरोप विरोधकांनी केले. तानाजी सावंत यांच्यामुळे ते अतिशय बदनामी देखील झालं. सर्वसामान्य गोरगरीब जनतेशी निगडीत असं एक खातं आहे. अशा परिस्थितीमध्ये संबंधित खातं सुद्धा जर शिंदेकडे ठेवायचंच असेल
तर तानाजी सावंत हे आरोग्यमंत्री नसावेत असा एक मतप्रवाह भाजपच्या सृष्टींचा आहे, राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा सुद्धा असल्याचं समजतं. कारण की ज्या पद्धतीचे आरोप विरोधकांनी केले त्यांनी पुराव्यानिशी केलेले आहेत, त्यामुळे फडणवीसांना आता कोणतीही रिस्क ठेवायची नाहीये. अशा परिस्थितीत आरोग्य खातं असेल, तसंच समाज कल्याण खातं असेल, अशी काही महत्वाची खाती सुद्धा इतर बदल होतील असं म्हटलं जातं. भाजपकडील असणारं सार्वजनिक बांधकाम विभाग हे कदाचित एकनाथ शिंदे यांच्या पत्रात पडण्याची शक्यता अधिक दिसून येते. मात्र ऊर्जा आणि जलसंपदासाठी सुद्धा शिंदे आग्रही आहेत. या खात्यांच्या बाबत मात्र तुर्तास तरी भाजप जे नेते आहेत ते सोडण्यास किंवा राज्याचे मुख्यमंत्री हे खातं भाजपच्या कोट्यातनं सोडण्यास तयार नाही आहेत. शिंदेना इतर खात्यांवरच समाधान मानावं लागेल की काय असं जवळपास दिसून येते. त्याचं प्रमुख कारण म्हणजे एकतर ज्या पद्धतीने शिंदेच्या संबंधित नेत्यांचे कारभार गेल्या 2.5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये झाले, त्यांच्यावर मोठ्या प्रमाणामध्ये आरोप प्रत्यारोप झाले, अशा परिस्थितीमध्ये फडणवीसांना स्वतःच्या मंत्रिमंडळामध्ये कोणतीही रिस्क नकोय आणि पुढच्या कालावधीमध्ये जे राजकारण करायचं आहे त्या दृष्टिकोनातून सुद्धा काही मोठे फेरबदल अपेक्षित दिसून येत आहेत. निश्चित. सागर, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी.